जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून अथवा पुरवणी टाका, हा एक विचार. आणि दुसरा म्हणजे जुनं तेच सोनं. ह्या दोन विरोधाभासी विचारधारांपैकी एक किंवा दुसरी असेच मार्ग आहेत का? का दोन्हीमध्ये काही सुवर्ण मध्य आहे? आपल्याला आंदण मिळालेले, पूर्वापार चालत आलेले जुने विचारांचे धागेदोरे घेऊन नव्या काळानुसार, माहितीनुसार ते मिळून त्याचा सुंदर मिलाफ साधणारी नित्य नवी संस्कृती आपण निर्माण करू शकतो का? हे जाणण्याचा, आचरणात आणण्याचा एक प्रयत्न आपण इथे करतो. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात पॉडकास्ट काही जुनं काही नवं. मी आहे रोहिणी अभ्यंकर. भाग 10. वटसावित्री पूजा, मला समजलेला मतितार्थ. आजचा पॉडकास्टचा हा भाग करायचा आधी विचार नव्हता, पण वटपौर्णिमेनिमित्त महाभारतातील सत्यवान सावित्री मूळ कथा वाचली आणि काळाच्या ओघात अंधुक झालेले, मला माहीत नसलेले अनेक बारकावे समोर आले आणि जे इथे थोडक्यात का होईना पण अधोरेखित करावे असं प्रकर्षाने वाटलं. मूळ कथेचा सांगाडा आपल्या सर्वांना माहीत आहेच. गोष्टीचा संदर्भ असा, ही गोष्ट महाभारतात मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराला सांगताहेत. जयद्रथाने द्रौपदी हरण केल्यावर दुःखात बुडालेला युधिष्ठिर मार्कंडेय ऋषींना विचारतो की द्रौपदी बुद्धिमान आहे, तिने आम्हा पांडवांना मदत केली आहे, मग तिच्यावर असा प्रसंग का ओढवावा? तुम्हाला असं कोणी माहीत आहे का ज्यांनी अशा परिस्थितीला तोंड दिलं आहे? त्यावर मार्कंडेय ऋषी सावित्रीची गोष्ट युधिष्ठिराला सांगताहेत. गोष्ट सुरू होते राजा अश्वपतीपासून. राजा अश्वपती आणि त्याच्या पत्नीला अनेक वर्ष मूलबाळ नसल्याने ते कठोर तपश्चर्या करून सावित्री देवीची पूजा याचना करतात. देवी त्यांना प्रसन्न होते आणि वर मागायला सांगते. राजा वंशप्राप्तीसाठी मला मुलगा दे असा वर मागतो. देवी आशीर्वाद देते की तुला एक कन्यारत्न प्राप्त होईल आणि हे विधिलिखित आहे. राजा राणी मनोभावे मुलीचा स्वीकार करतात आणि एक दिवस रूप गुणसंपन्न आणि तेजस्वी मुलीचा जन्म होतो. सावित्री देवीच्या कृपेने जन्माला आलेली म्हणून तिचं नाव सावित्री ठेवलं जातं. सावित्री जशी मोठी होते, तिला योग्य वर शोधून तिचा विवाह करण्याचं राजा राणींच्या मनात येतं. परंतु सावित्रीच्या रूपाने, तेजाने भारावल्यामुळे असेल कदाचित, पण कुणीच तिला मागणी घालायला पुढे येत नाही. राजाला दुःख होतं. तशाच वयात आलेल्या मुलीचा विवाह करणं हे पितृधर्माला धरून असल्याने राजा तिलाच पूर्ण स्वातंत्र्य देतो आणि तूच तुझ्यासाठी वर शोध आणि मग मला सांग अशी तिला मुभाही देतो. सावित्री वर संशोधनासाठी देशाटन करते. अनेक देश विदेश यात्रा करते, पण तिला योग्य वर सापडत नाही. तिचा तांडा एका जंगलाजवळून जात असताना तिला सत्यवान दिसतो आणि तो तिला आवडतो. ती मनोमन त्याला वरते आणि वडिलांकडे घरी परत येते. जेव्हा ती परत येते तेव्हा नारद मुनी तिथे उपस्थित असतात. ते पुन्हा राजाला हिचा विवाह का करत नाहीत असा प्रश्न करतात आणि ती त्याच कामासाठी गेली होती, आपण तिच्याकडूनच पुढची वार्ता ऐकू असं राजा नारद मुनींना सांगतो. सावित्री सत्यवानाबद्दल माहिती सांगते. ती सांगते की सत्यवान हा द्युमत्सेन राजाचा मुलगा, असा राजा ज्याला अंधत्व आल्यामुळे त्याच्या शत्रूंकडून त्याचे राज्य काबीज गेले आहे आणि म्हणून राजा जंगलात एक आश्रम स्थापित करून तिथे त्याच्या पत्नीसह आणि मुलासह राहत आहे. सत्यवान जरी राजपुत्र म्हणून जन्माला आला असला तरी तो आश्रमात लहानाचा मोठा झाला आहे. ती सत्यवानाबरोबर विवाह करण्याचं आपलं मनोगत व्यक्त करते आणि नारद मुनी त्यांची हळहळ. नारद मुनी सांगतात की सत्यवान गुणसंपन्न असला तरी त्याचे फक्त 1 वर्षाचेच आयुष्य शिल्लक आहे. हे ऐकून अश्वपती सावित्रीला दुसरा वर शोधण्यासाठी सुचवतो, पण ती तेजस्वी मुलगी सांगते की तिचा विचार पक्का असून तिने तो तोंडाने बोलून दाखवला आहे आणि त्यामुळे आता त्यावर कृती करणे फक्त बाकी आहे. राजा तिच्या मताचा मान ठेवतो आणि द्युमत्सेनाकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवला जातो. द्युमत्सेनाला आणि सत्यवानाला सर्वगुण संपन्न सावित्री पसंत असते, पण राजमहालात
वाढलेली एक राजकन्या आश्रमात कशी राहील ही त्यांना विवंचना असते. राज्य संपत्ती येत जात असतात याची राजकन्येला पूर्ण जाणीव आहे अशी हमी दिल्यावर द्युमतसेन राजी होतो आणि सत्यवान सावित्री विवाह संपन्न होतो. सुखी संसाराची सुरुवात होते. पण सावित्रीच्या अंतर्मनात काय भुंगे लागले असतील याची आपल्याला कल्पना करता येणं देखील शक्य नाही. एकीकडे नवा संसार आणि दुसरीकडे दिवसागणिक जवळ येणारा सत्यवानाचा मृत्यू. ठरलेला दिवस जवळ येतो आणि 3 दिवस आधी सावित्री काही न खाण्यापिण्याचं आणि सतत उभं राहण्याचं व्रत घेते. कितीही समजावलं तरी ती तिच्या निश्चयावर दृढ राहते आणि ठरलेल्या दिवशी सत्यवान आपल्या नजरेसमोर असावा म्हणून त्याच्याबरोबर जंगलात जाते. थोड्या वेळाने सत्यवान लाकडे तोडताना अस्वस्थ होतो आणि सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपी जातो. इकडे आपल्या सर्वांना माहीत असल्याप्रमाणे यमराज प्रकट होतो आणि सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागतो. सावित्री देखील त्याच्या मागे जाते. जिथे माझा पती तिथे मी हे धर्मात सांगितले आहे असे पालुपद ती धरून ठेवते. पण इतकाच नाही तर तिच्या विद्वत्तेच्या जोरावर ती मन काबूत असणारे महात्मे कसे वागतात, कसे तपश्चर्या करतात, आपल्या वर्णाच्या धर्माचं आचरण करून धर्ममार्गावर कसे चालतात, दुसऱ्या तिसऱ्या वर्णाच्या धर्माची कामना का करत नाहीत, असे मोठे मोठे सिद्धांत यमाला गोड भाषेत प्रेम आणि मैत्रीच्या नात्याने ऐकवते. उदाहरणार्थ ती म्हणते, 7 पावलं चालल्यावर मैत्री होते, तर इतका वेळ आता मी तुझ्याबरोबर चालत असल्यामुळे आपली मैत्री झाली आहे आणि आपल्या या मैत्रीच्या नात्याने मी तुला पुढे काय सांगते ते तू ऐक. पुढे थोड्याफार प्रमाणात ती यमाची स्तुती करत जाते. तू सर्वांना नियमात ठेवतोस, तुझे नियम बदलता येत नाहीत म्हणून तुला यम म्हणतात. तू धर्मरक्षण करतोस, तू न्याय करशील याची सर्वांना खात्री असते. तसंच ती यमाला सत्पुरुषांच्या सान्निध्याचे फायदे देखील सांगते. दर नवीन सिद्धांत ऐकल्यावर यम थोडा थोडा विरघळत जातो. तिला कल्याणी, शुभे, भामिनी, प्रेमभाषिणी अशी संबोधनं देत देत एक एक वरही देत जातो. तिच्या चातुर्यापुढे चक्क फसत जातो. जरा पोरकट कल्पनाच द्यायची झाली तर मला सावित्रीची स्ट्रॅटेजी बघून आराधना सिनेमातल्या राजेश खन्नाच्या बागों में बहार है ह्या गाण्यातल्या स्ट्रॅटेजीची आठवण झाली. तो फरीदा जलालला एकापुढे एक प्रश्न विचारून बागों में बहार है, कलियों पे निखार है, आज सोमवार है आणि शेवटी तुमको मुझसे प्यार है याला अनवधानाने हो म्हणायला भाग पाडतो. तसंच सावित्री सिद्धांतापुढे सिद्धांत देत जात गोड आवाजात यमाशी संवाद साधत त्याला आपल्या जाळ्यात चक्क हो म्हणायला म्हणजेच तिच्या मनासारखा वर द्यायला भाग पाडते. आधी सुरुवातीला माझ्या सासऱ्यांची दृष्टी परत येऊ दे, मग त्यांचं राज्य परत मिळू दे, मग माझ्या वडिलांचा वंश वाढण्यासाठी त्यांना मुलगे होऊ देत, मग पुन्हा पुढे नवे सिद्धांत सांगून मधुर वाणीने ऐकवून चौथा वर मिळवून मला सत्यवानापासून 100 मुलगे होऊ देत असा वर मागून आपल्या चतुराईने ती यमाला चक्क फसवण्यात यशस्वी होते. आणि का नाही, प्रेमापायी सर्व काही. तर अशी ही सत्यवान सावित्रीची कथा एका बुद्धिवान स्त्रीची कथा आहे. एक प्रगल्भ, बुद्धिसंपन्न, निश्चयी, सक्षम आणि स्वतंत्र असलेली स्त्री आपल्या नवऱ्याचाच नव्हे तर सासर माहेर दोन्ही कुळांचा देखील उद्धार करू शकते ह्याचं ही गोष्ट प्रतीक आहे. तर ह्यातले मुख्य लक्षात घेण्याजोगे मुद्दे कुठले? तर मुलगा होण्याऐवजी मुलगी होणार असं म्हणून राजा हिरमुसला नाही, तर त्यांनी आपल्या मुलीचं उत्तम संगोपन केलं. तिला स्वतःचा पती शोधण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलं. तसंच एकदा निवड पक्की झाली आहे असं समजल्यावर तिचं म्हणणं मान्य करून तिच्या वडिलांनी तिचा प्रस्ताव सत्यवानाकडे पाठवला. स्त्री सन्मान, स्त्री स्वातंत्र्य, आणखीन वेगळं ते काय? पतीच्या मृत्यूचा काळ वेळ माहीत असून संसार करणं म्हणजे काय असेल ह्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही.
यातून सावित्रीच्या निग्रहाची, मनोबलाची आपल्याला जाणीव होते, शिकवण मिळते. ठरली वेळ येण्याआधी सावित्रीने 3 दिवस उपवास केला. इंटरमिटंट फास्टिंग मधील नवी माहिती असं सांगते की 3 दिवसानंतर उपवास करणाऱ्या व्यक्तीला खूप उत्साह आणि ताकद जाणवते, तसंच त्याची बुद्धी देखील तीक्ष्ण होते. ठरलेल्या दिवशी व्रतस्थ सावित्री सत्यवानावर नजर ठेवण्यासाठी त्याच्याबरोबर वनात जाते. यातून तिचे प्रयत्न आणि सातत्य आपल्याला दिसतं आणि शिकता येतं. पुढे तिला यम दिसतो आणि ती त्याच्याबरोबर युक्तिवाद करते. या युक्तिवादाने यम प्रसन्न होतो आणि तिला 4 वर बहाल करतो. त्या वरांचा उपयोग ती सासर आणि माहेर या दोन्हीचा उद्धार करण्यासाठी वापरते, तसंच स्वतःसाठी मातृत्व मागते. हे तिचं चातुर्य, हा तिचा हुशारपणा. इथे यम फसतो आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागतात. सत्यवान जागा झाल्यावर ती त्याला घरी नेताना आधार देते. म्हणजेच तिच्या शारीरिक क्षमतेचंही आपल्याला ह्यातून उदाहरण दिसतं. एकंदरीत हुशार, विचारवंत, स्वातंत्र्य असलेल्या मुली सर्वांचं भलं करू शकतात, हा ह्या कथेतून मिळणारा मोठा बोध. वटपौर्णिमा व्रतात सावित्रीने केला त्याप्रमाणे 3 दिवस उपवास करण्याची प्रथा आहे. हल्ली त्याचे स्वरूप जीवनशैलीनुसार 1 दिवस उपवासाचे झाले आहे. सत्यवान सावित्री कथेत कुठेच वडाच्या झाडाचा उल्लेख नाही. मग वडाची पूजा का? वड संस्कृतमध्ये वट हे दीर्घायुष्याचं प्रतीक आहे. ह्या वृक्षाला अक्षय वृक्षही म्हटलं जातं. वडाचं झाड हे ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवतांचं प्रतीक मानलं जातं. मुळामध्ये ब्रह्मा, खोडात विष्णू आणि फांद्यांमध्ये महेश. कापूस किंवा सूत वाहतात कारण हे दीर्घायुष्याचं प्रतीक, केस पांढरे होईपर्यंत जगणं मानलं जातं. एक गमतीदार तळटीप. इंग्रजीमध्ये वडाला बनियन ट्री म्हणतात, तर हा शब्दप्रयोग बनिया या गुजराती शब्दावरून तसंच वणिज म्हणजे व्यापार ह्या संस्कृत शब्दावरून आला आहे. तो अशासाठी की साधारण 1600 सालच्या सुमारास बनिया समाज मोठ्या प्रमाणात मध्य एशिया ते आफ्रिका व्यापार करीत असत आणि घनदाट छाया असलेले वटवृक्ष हे नैसर्गिक ट्रेडिंग पोस्ट किंवा व्यापार केंद्र बनत असत. म्हणून ज्या झाडाखाली बनिये ते झाड बनियन ट्री. तर अशी ही सत्यवान सावित्रीची कथा आणि असा हा वटपौर्णिमेचा मतितार्थ सुफळ आणि संपूर्ण. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की कळवा. आत्ता इथेच थांबते. पुढच्या भागात पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.